आयुष्यभर फळाशी निष्ठ राहून अनन्य भावानं फळाचा विस्तार केला. ब्रह्मचर्य जीवन होतं आणि ब्रह्मचर्य जीवन राहून अशा प्रकारे अनन्य भावाने पंढरी क्षेत्रामध्ये मंदिरामध्ये राहून नामदेवांची सेवा करावी, अखंड सेवा करावी. अशा प्रकारचे जे काही फळाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतील, पंगत असतील, काय कोणत्याही गोष्टी असतील, काय लागत नाही, त्या सगळ्या गोष्टीची पुरवणूक आहे की नाही, काया वाचा आणि मनाने आपलं शरीर हे नामदेवांच्या चरणी समर्पित केलं, आपलं मनही नामदेवांच्या चरणी समर्पित केलं, आपली वाणीही नामदेव यांच्या चरणी समर्पित केली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज भुले बाबा यांचं एक वाक्य आठवलं. गुरुदेव बाबा म्हणायचे, अशा महापुरुषांचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करायचं. विठ्ठल असे जे महात्मे असतात ते ज्ञान तीर्थ असतात. गुरुदेव सांगतात की भौम तीर्थ एक चित तीर्थ आहे. भौम तीर्थामध्ये स्नान केले की पाप जातं, पाप वाचता जात नाही. गंगा यमुना सरस्वती भौम तीर्थ आहे. त्या भौम तीर्थामध्ये स्नान केलं पाप जाईल, पण पाप वाचता जाणार नाही. गंगेमध्ये बुडी मारली की पाप असं नष्ट होतं, अदृश्यपणे राहतं. पण बुडी मारून वर आलं परत डोंबल्यावर बसतं. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे पापे नामदेव वर्णन करतात. पापाचं कारण जे अविद्या जीवदशा वासना घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही. पण महाराज वर्णन करतात, तीर्थ असते तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने. महाराज वर्णन करतात, तपोतेजाची राशी काय ज्ञान असे जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. तीर्थी कुर्वंती तीर्थाने सुकर्मी कुर्वंती कर्माने सत्शास्त्री कुर्वंती शास्त्राने. असे संत महात्मे तीर्थाला सुतीर्थ करतात, कर्माला सुकर्म दशेला आणतात आणि शास्त्राला शास्त्र दशेला आणतात. असं वस्तुनिष्ठ सामर्थ्य महापुरुषांचे. म्हणून महाराज सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा महापुरुषांचं आपण स्मरण केलं, आपलं जीवदशा बाधित होण्याचं महान सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपणीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. साधू पुरुषाच्या स्मरणामध्ये पाप घालवण्याचं महान सामर्थ्य आहे. ज्ञानोबाने 3 गोष्टी सांगितल्या. पाप घालवण्यामध्ये 3 गोष्टी समर्थ आहेत. एक गंगा आहे, एक हिमालय पर्वत आहे आणि काशी क्षेत्र आहे. पण या सर्वांनी साधू पुरुषांचं पावित्र्य अत्यंत श्रेष्ठ आहे. आपण जर काशी यात्रा केली, काशीमध्ये देह पडला तर मोक्ष मिळतो. काश्या मरणात मुक्ती नाही, मरण मुक्ती वाराणसी. भगवान विश्वनाथ तारक मंत्राचा उपदेश करतात. पण काशीमध्ये मोक्ष प्राप्त होण्यासाठी काशीमध्ये मरावं लागतं. काशीमध्ये 2 दोष आहेत. एक काशीमध्ये अखंड राहावं लागतं आणि काशीमध्ये मरावं लागतं. गुरुवारे बाबा उदाहरण सांगतात की एक मनुष्य काशीमध्ये मरायला गेला, ते बहुतेक लोक काशीत मरायला जातात नाही का, आणि मग त्याने आयुष्यभर काशीमध्ये राहिला. नातवाचं लग्न होतं, शेजारच्या गावामध्ये नातवाचं लग्न होतं. त्याला वाटलं लग्नात जाऊन येऊ आणि परत काशीला राहू, आपण थोडीच मरणार आहे. नातवाच्या लग्नाला गेला, तिथंच मेला. विठ्ठल दिवस काशीमध्ये राहिलेले व्यक्त केले. 2 दोष आहेत, अखंड राहावं लागतं आणि मरावं लागतं. साधू पुरुषांच्या जवळ अखंड राहावंही लागत नाही आणि साधू पुरुषांच्या जवळ मरावंही लागत नाही. रोकडाची लाही जे न मरता मोक्ष. ज्ञानोबाराय वर्णन करतात, काय करा फक्त आलिंगन घडे मोक्ष.
सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. साधू पुरुषांच्या जवळ अखंड राहावे लागत नाही, साधू पुरुषांच्या जवळ मरावे लागत नाही. साधू पुरुषांच्या असं फक्त संत श्रोमणी काकासाहेबांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवा. फक्त काकासाहेबांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, मोक्ष सायुज्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गंगेचं उदाहरण दिलं, हिमालय पर्वताचं उदाहरण दिलं. हिमवंत घोष खाये तरी जीविताची हानी होईल. हिमालय पर्वत घोष घालवतो पण जीविताची हानी होण्याची दाट शक्यता आहे. शेताचे उदक करी पिळून देण्याचे नंदरे वर्णन करतात. तिथं पाणी पसतं असं नाही म्हणून अत्यंत कठीण यात्रा आहे. ऑक्सिजन पाहिजे, शरीर सुदृढ पाहिजे. कधी काय होईल सांगता येत नाही. 10-20 वर्षापूर्वी काय झालं होतं, प्रलय झाला होता. कधी दरड कोसळेल, कधी काय होईल काही सांगता येत नाही. हिमालयाची यात्रा दोष घालवते पण जीविताची हानी होण्याची दाट शक्यता आहे. तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे, पण तसं पावित्र्य साधू पुरुषांच्या ठिकाणी आहे. मी सुरुवातीला बोललो गंगा पाप घालवते, पण गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. भगवती इंद्रायणी मातेमध्ये बुडण्याची भीती नाही. आपण स्नान करू शकतो, चांगलं स्नान करू शकतो. पण आपण जर गंगेमध्ये काशीला गेलो, 2-3 पायऱ्या जर आपण खाली उतरलो, 4थी पायरी जर आपण उतरतो, डायरेक्ट गंगा सागरला जातो. विठ्ठल भगवती गंगा मात्र वेग आहे, तेवढा प्रवाहामध्ये जाऊ शकत नाही. तेथे आहे बुडणे. एक ज्ञानोबऱ्या वर्णन, बुडण्याची भीती आहे. खोली पारून येणे जे तरी भक्तीनं बुडी जे रोकडाचे ना ह्याचे न मरता मोक्ष ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. म्हणून भगवती संत रूपी चित्तीर्थामध्ये आपण स्नान केलं तर बुडण्याची भीती नाही. पण भगवती गंगा माता अद्वैत साक्षात्कार करून देत नाही, पण साधू पुरुषाचं स्मरण अद्वैत साक्षात्कार करून देतो. म्हणून या तिन्ही तत्वापेक्षा साधू पुरुषाचं पावित्र्य संतांनी श्रेष्ठ सांगितलं. म्हणूनच तर नामयाचे पाठी तारे केशी परमात्मा आपल्या भक्तांच्या चरणाचे माथे मस्तकाला लावतात. नामयाची पाठी चाली घेऊन निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनम अनुव्रजामहम नित्यम पूये येलोबी. माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताचे निदान. या लागे भक्ता मागे आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता मग केवढी आली पवित्रता. माझे पायवणी वाहे माता जाण तत्वता. सदाशिव स्वतः पांडुरंग परमात्मा सांगता माझ्या ठाई जे पवित्रपण आहे ते साधू पुरुषांच्या चरणाच्या मातीमुळे माझ्या ठिकाणी पवित्रपण आहे. म्हणून असा साधू पुरुषांचा जो महिमा आहे तो आगाध आहे. म्हणून भगवान परमात्मा आपल्या अनन्य भक्ताची काय करत असतात, सोहळे करत असतात. असं या महापुरुषांचं प्रातस्मरणी वैकुंठाशी श्री गुरु मंडारी बाबांचा पुण्यस्मरणाचा सहज योग आहे. महाराज काय सुंदर नियोजन आहे. आणि काल्याच्या दिवशी वैशाख वद्य पंचमी सुदीन गुरुवारी प्रयाण करी चोखा 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 माझा माझ्या चोखी याचे करीते जे ध्यान तया कधी विघ्न पडवणे दे. ऐक नाही तुको बरं नाम स्वतः नामदेवराय वर्णन करतात. चोखा माझा पांडुरंग परमात्म्याच्या मुखात शब्द आहेत. कुलधर्म देव चोखा माझा. कुणाचं कुळदैवत काय असेल, कुणाचं कुळदैवत काय असेल, पण पांडुरंग परमात्मा म्हणतात माझं कुळदैवत जर काय असेल तर संत शिरोमणी चोखोबरे माझं कुळदैवत आहे. आणि माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान तया कधी विघ्न पडून येते. स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात. आणि काल्याचे जे काही प्रसंग आहे वैशाख वद्यमी पंचमीच्या दिवशीच संत शिरोमणी श्री चोखोबरांनी आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पित केला. तया कधी विघ्न पडो निधी. स्वतः भगवान परमात्म्याची ही ब्रिदावळी आहे. म्हणून अशा भगवत भक्तांची सोहळी आहे. निज भक्ताचे कोड कौतुक करो जाणे ब्रह्मांड नायक तया वंदिती इंद्राधिक वरकडाचा पाडतो किती. धन्य आजे दिन झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभीला. भगवान परमात्मा आपल्या अनन्य भक्ताचे काय करत असतात, सोहळे करत असतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती कीर्तिमुख त्यांचे
नारायण परमात्मा उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिल्या. साधू पुरुषांचे जे सोहळे असतात हे त्रिभुवनामध्ये असतात महाराज. त्रिभुवनामध्ये वाट वैकुंठी पाहते, भक्त कैपा येते तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. आम्ही नेहमी सांगतो ज्ञानोबऱ्याचं भजन फक्त मृत्यू लोकामध्ये नाही, सोपान देवाचं नामदेवऱ्यांचं भजन फक्त मृत्यू लोकामध्ये नाही, तिन्ही लोकामध्ये नामदेवऱ्यांचं भजन आहे, तिन्ही लोकामध्ये ज्ञानोबऱ्यांचं भजन आहे. समाधीतला प्रसंग पहा, मृत्यू लोकामध्ये तर ज्ञानोबऱ्यांचं भजन आहेच, सोपान देवाचं भजन आहेच आहे, पण स्वर्गामध्ये सुद्धा इंद्रचंद्र देव येते, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. ब्रह्मादिक गीती गाती याचा अर्थ काय? ब्रह्मादिक देव ज्ञानोबऱ्यांचं भजन करतात, बरोबर आहे. इंद्रादिक देव ज्ञानोबऱ्यांचं भजन करतात, म्हणजे स्वर्गामध्ये माऊलींचं भजन आहे, सोपान देवांचं भजन आहे. मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही भजन करतो. आणि पाताळ लोकामध्ये सुद्धा ज्ञानोबऱ्यांचं भजन आहे. ऐकोनी विष्णू कीर्तन तयासी आले पै स्पंदन. मग उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला, सहस्रवदन स्तुती करी, हरे नमस्कारेले हरी, वाहुन्या तुळशी मंजुळी ज्ञानदेवा पूजिले. जेव्हा अलंकापूर क्षेत्रामध्ये संवत्सर क्षेत्रामध्ये सोपान देवाच्या समाधी सोहळ्याचा जय जयकार झाला, श्री संत सोपान देव महाराज की असा जय जयकार झाल्यानंतर त्याने चौकाला उठीला पाताळीचा शेष, पाताळातला शेष दचकला. म्हणले सासूरला काय चाललंय समजत नाही म्हटले, आणि आळंदीला काय चाललंय काही समजत नाही. आणि मग ऐकूनी विष्णू कीर्तन, भगवान शेष आळंदी क्षेत्रामध्ये आले, ज्ञानोबऱ्यांच्या दरबारामध्ये आले, संजीव समाधी होती, वाहुन्या तुळशी मंजुरी ज्ञानदेवा पूजेले. तुळशीच्या मंजुळीनं ज्ञानोबऱ्यांचं पूजन केलं आणि सहस्त्रमुखाने सोपान देवाचं आणि ज्ञानोबऱ्यांचं स्तवन केलं. विठ्ठल विठ्ठल तिन्ही लोकांमध्ये ज्ञानोबऱ्यांचं भजन आहे, तिन्ही लोकांमध्ये ज्ञानोबऱ्यांचं भजन आहे. आज ज्ञानोबऱ्यांचं भजन केलं तर कोणी उपाशी राहत नाही महाराज, की नाही. ज्ञानोबा तुकाराम आणा गुलाबजाम लगेच ज्ञानोबा तुकाराम म्हणले गुलाबजाम आहेच महाराज. कोरोनामध्ये सुद्धा वारकरी गुलाबजामुन खात होता, कोरोनामध्ये सुद्धा. काय आनंद आहे महाराज. म्हणजे महाराज संतांनी देवनिया जीव वडिली साधे लहा ठाव तुका म्हणे देवा, जुनाठे माझी सेवा. महाराजांनी वर्णन केलं, माझ्या वडिलांची मिराशिका देवा, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. असा हा महापुरुषांचा संतांचा असणारा उत्सव आहे, चोखोबऱ्यांचा उत्सव आहे, साधू संतांचा असणारा उत्सव आहे. त्यातली असणारी ही सेवा आहे. सकल संत शिरोमणी काकासाहेबांच्या चरणी असणारी सेवा आहे. काकासाहेबांना किती आनंद होत असेल. चोखोबऱ्यांचा संजीव समाधी सोहळ्याचा उत्सव आहे, काकासाहेबांना किती आनंद होत असेल. म्हणून जगद्गुरू श्री तुकोबर आहे. आता ह्या अभंग घेण्याचं कारणच आहे, कारण या अभंगामध्ये सगळं तुकोबरांनी नामदेवऱ्यांचं वर्णन केलं आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवात नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. कारण स्वतः ज्ञानोबा जेव्हा तीर्थयात्रेच्या प्रसंगाला आळंदी क्षेत्रामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये आले, ज्ञानोबा आले, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देवनी आलिंगने प्रीतीच्या पडी भरे, पूजले आदरे यथाविधी, धन्यता अवसरू संत समागमू, करे तसे संभ्रमो आवडीचा. आणि प्रत्यक्ष ज्ञानोबराय प्रशस्ती देतात महाराज. ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी. जोडिले जलमोनी केशव चरण, जोडिले जलमोनी केशव चरण, जोडिले जलमोनी केशव चरण. ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी. जोडिले जलमोनी केशव चरण, जोडिले जलमोनी केशव चरण. स्वतः ज्ञानोबरांनी प्रशस्ती देतात. ज्ञानदेव म्हणे तो भक्त शिरोमणी, जोडिले जन्मुनी केशव चरण. कसे आहात तुम्ही? पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी आहे, आशा पूर्ण करी माझ्या याचकाची. ज्ञानोबरांच्या मुखातले शब्द आहेत. पंढरीरायाचे तुम्ही प्रेम भांडारी आहात, माझी आशा पूर्ण करा म्हटले. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझं राऊळ, जवळी असे भक्त शिरोमणी. धन्य तू संसारी पैक अवधारी, वचन माझे धन्य तू संसारी भक्तिभावशीळ, साधिले तुवा केवळ प्रेम सुख. ज्ञानोबरांच्या मुखातले शब्द आहेत. ज्ञानोबरांना स्वतः वाटलं, ज्ञानोबरांना वाटलं की नामदेव यांच्या संगतीचं सुख भोगावं महाराज. काय आनंद आहे. प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण.
पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरांना म्हणतं सहज तीर्थरूप तुची निरंतर. असता हा विचार काय करेशी आहे. ज्ञानोबर तुम्हाला तीर्थाची इच्छा का व्हावी म्हटले, तुम्ही साक्षात तीर्थस्वरूप आहात, तुम्हाला तीर्थाची इच्छा का व्हावी. तेव्हा ज्ञानोबर पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, अहो देवा म्हटले, मला नामदेव यांच्या संगतीची इच्छा आहे म्हटले. मी तीर्थयात्रा का करतो माहिती आहे का. नामदेव यांच्या जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न संडेते. मला नामदेव यांच्या संगतीची इच्छा आहे. काय महाराज नामदेव यांचा महिमा असेल. जसं जगद्गुरू तुकोबरायांचं वर्णन श्री रामेश्वर शास्त्रींनी केलं. महाराज रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांचं वर्णन जे केलं ते कुणी केलं नाही. इतकं गोड 4-5 अभंग आहेत, पण इतके गोड आहेत. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. शास्त्रे ही पुराणे गीता नित्यनेम वाचिता ती वर्म न कळीत असे. तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाय भाव त्याचा पाय विटो. अमृताची वाणी वरुषला शुद्ध. चहुवेदाचे हे केले विवरण किंवा भक्ती ज्ञानी आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील. ती सगळे अभंग पहा तुम्ही, तुकोबरायचे वर्णन केलेले. त्यातला शेवटचा अभंग आहे भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरे ऐशे अनंता माझी तू अनंत लीला वेश होत जगत राहता. श्री संत रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचं वर्णन करतात. संत ग्रह मेळे जगदांध्या गिळे पैल उदयाचळे भानू तुका संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा तुकया नरसिंहस्ता भेटवाली. खूप गोड वर्णन केलं आहे. जसं संत ग्रह मिळे उपमा दिलेली तिथं आहे की नाही. जगाचा अज्ञानरूपी अंधकार घालवण्यासाठी इतर जे ग्रह आहेत ते इतर ग्रह म्हणजे संत आहेत. संत ग्रह मिळी जगत अंध्या गिळी. जगतरूपी अज्ञान घालायचे, जगाचं अज्ञान घालवायचं आहे. पण त्यामध्ये तुकोबराय म्हणजे पहिलं उदयाचळी भानू तुका. श्री तुकोबराय म्हणजे प्रत्यक्ष सूर्य आहेत असं रामेश्वर शास्त्री वर्णन करतात. अधर्मक्षय व्याधी धर्माशी स्पर्शला तो उपचारीला अनन्य भक्ती. ब्रह्म ऐक्य भाव्य भक्ती विस्तारिली. वाक्य सफल केली वेद विहिते. जे 4 वेद वाक्य आहेत अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी आणि प्रज्ञानम ब्रह्म, हे 4ही महावाक्य तुकोबरांनी सफल केले. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंगे तुका आता. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. हे तुकोबरायांच्या गाथ्यातले 4 महावाक्य आहेत महाराज. म्हणजे तुकोबरायांनी काय केले, ब्रह्म ऐक्य भावानी भक्तीचा विस्तार केला. आणि अशा प्रकारे जगामध्ये अधर्मक्षय व्याधी धर्माला स्पर्श झाला होता. तुकोबरांनी अनन्य भक्तीनं काय केला, तो अधर्मक्षय व्याधी धुवून टाकला. म्हणून न घडोयाचे पायी विठ्ठल 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 न घडोयाचे पायी बुद्धीचा वे विचार मागे रामेश्वर रामचंद्र. हे जसं श्री संत रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायांचं वर्णन केलंय तसं ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचं वर्णन केलं. महाराज काय गोड वर्णन केले ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचं. भक्त भागवत बहुसालाय केले बहु होत होऊन गेले होती पुढे परिणामयाचे बोलणे नवे हे कवित्व हा रस अद्भुत निरोपमो. नामदेवरायांचं वर्णन करतात ज्ञानोबराय. पुष्कळ भक्त भागवत होतील. होतो का पाठक, होतो का साधक, होतो का जीवनमुक्त, होतो का आत्मज्ञानी. ज्ञानोबराय म्हणतात किती असतील म्हणे, मोठे असतील, जीवनमुक्त असतील, आत्मज्ञानी असतील, सर्वसंगी विरक्त असतील, परंतु परी मीन मनी तुझं विन विष्णुदासा. ज्ञानोबराय म्हणतात नामदेवराय तुमच्याशिवाय आम्ही कुणाला मानणार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐसे होतो का सौभाग्य संपन्न सर्वज्ञ परी मी न म्हणी तुझं विन विष्णुदासा. असे सौभाग्य असतील, संपन्न असतील, सर्वज्ञ असतील, पण नामदेवराय आम्ही तुमच्याशिवाय कोणाला मानणार नाही. किती गोड वर्णन केले पहा. आणि तीर्थावळीतले खूप गोड प्रसंग आहेत. प्रसंग असा आहे, ज्ञानोबराय थोडं काय करतात, बघतात, आनंद घेतात आहे की नाही. मच्चित्ता मदगत प्राणबोधयंत परस्परम. 2 जीवनमुक्त, दोन्ही भक्त आणि ज्ञानी एकाच अधिकाराचे आहेत. भक्त आहेत, एक ज्ञानी आहेत, एक ज्ञानमूर्ती आहेत, एक प्रेममूर्ती आहेत, की नाही. आनंद आहे. आणि मग थोडी कसोटी होतच असते. मच्चित्ता मदगत बोधयंत परस्परम. आनंद घेत असतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. मग तिथं नामदेवरायांना ज्ञानोबराय काही प्रश्न विचारतात. कवन ते भक्ती, कवन ते धृती, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार, हा सर्व विचार सांगे मज. कैसे ते श्रवण, कैसे ते मनन, कैसे निज ध्यासन दृढवे. श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, सगळं सांगा. आता नामदेवराय किती गोड बोलतात. नव्हे बहुश्रुत, नव्हे ज्ञानशीळ, दासमी दुर्बळ वैष्णवांचं. अहो ज्ञानोबराय आम्ही सामान्य वारकरी, साधी वारकरी म्हटले.
आम्हाला तुम्ही काय विचारता, काय की नाही, आम्हाला काय कळतं म्हणे. नाही, मातेची असते हे बाळक बोबडे, खेळवी लाडे कोडे नेणे लाजू, नामा म्हणे तैसे तुम्ही माझे कौतुक, करुणी सुखी सुख वाढविता म्हटले. आता त्याचे कृपा वसे येईल वाचे सरीसे, कळेल काही तैसे निवेदिजे. ज्ञानोबाराय नामदोरे खूप गोड वर्णन करतात, आम्हाला काय कळतं त्यातलं. पण ज्ञानोबाराय म्हणतात नाही 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 नाही, आशा पूर्ण करी मजे याचकाची, आहे की नाही, मला तुमच्या मुखातून ऐकायचे म्हटले, तुमच्या मुखातून मला ऐकायचे. आणि मग त्यावेळेस नामदेवांनी खूप गोड व्याख्या केलेली आहेत महाराज. भक्तीची व्याख्या केली, श्रवणाची व्याख्या केली, नमनाची व्याख्या केली. नमन ते नम्रता, न देखे गुणदोष अंतरी, प्रकाश आनंदाचा येरते, दांभिक जाणावे मायावी, विश्वास मी जीवी न धरी त्याची. सगळ्या व्याख्या केल्या, एक 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 प्रकार सांगितला. थोडं नामदेवराय ज्ञानोबाराय थोडे काय करतात, जरा कसोटी घेतात. मग जेव्हा नामदेवरायांना पांडुरंगाचा वियोग झाला, इतका वियोग झाला, कारण नामदेवरायांचा नियम आहे, पंढरी सांडुनी न वजे कोठे, पंढरीचा वास चंद्रभागे स्थान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो. पंढरीचा वास, भगवती चंद्रभागे माते स्थान, देवाचं दर्शन, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारे. नामदेवरांचं नित्य महाद्वारामध्ये भजन चाललंय. पंढरी क्षेत्र सोडून आम्ही कुठं जाणार नाही. पंढरी क्षेत्र सोडायचं म्हणलं की नामदेवरांनी इतकं दुःख व्हायचं महाराज, इतकं दुःख व्हायचं. तेव्हा नामदेवराय ज्ञानोबाराय म्हणता, अहो नामदेवराय असं काय म्हणता म्हणे, पांडुरंग फक्त पंढरपुरातच आहे का, सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, होण्याने जाणे नाही जया, ते तुझं माझारी तू तया भितरी, अनुभवी निर्धारी ठेवणी मन. अहो नामदेवराय, पांडुरंग फक्त पंढरपुरात आहे का, तो सर्वगत आहे, सर्वामध्ये आहे, सर्व काळामध्ये आहे, काल परिच्छेद नाही. महाराज सांगतात संपूर्ण सर्व देशामध्ये परमात्मा आहे, देश काल परिच्छेद रहित, स्वगत सजाती विजाते भेदरहित ती परमात्मा वस्तू आहे. ते तुझं आधारे, ती ब्रह्मवस्तू तुझ्यामध्ये आहे, तुम्ही त्यांच्यामध्ये आहे, अनुभवी निर्धारित ठेवी म्हणून. तेव्हा नामदेवरांचे किती गोड शब्द आहेत पहा. नामदेवराय म्हणतात, मी न मनी लटके हे कहाणी. महाराज सांगतात, हे मला हे वेदांत सांगू नका म्हणे, परी जळधारा वाचुनी चातक जैसा, तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. काय निष्ठा असेल महाराज, सामान्य गोष्ट नाही. जसा चातक पक्षी कुठलंही पाणी स्वीकार करत नाही, मेघाच्या पाण्याचं वाट बघतो, उपाशी राहील महाराज, पण मेघाचं पाणी स्वीकार करेल. जसं विहीर असेल, समुद्र असेल, पण तो पाणी कधी घेत नाही चातक पक्षी, तसं तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. आणि मग असं किती गोड वर्णन केले. त्या ठिकाणी मग एकदा ज्ञानोबाराय परीक्षा बघतात. मारवाड प्रांतामध्ये काय झालं होतं, खूप तहान लागली होती. उदक तेथे पाहता न लगे आणतो, दृष्टी कूप देखील अवचिता. कूप होतं, आड होतं, विहीर होतं, पाणी खूप खोल होतं. लगिमेचे लागो करूनही अति अवसरी, उतरवणे भितरी घेतले उदक. लगिमा सिद्धीचा उपयोग करून पाणी ज्ञानोबाराय प्याले. आता ज्ञानोबाराय पाणी प्याले बरं का, चांगली गोष्ट झाली. ज्ञानोबाराय वर येऊन नामदेवरायांना काय म्हणतात, नामदेवराय तुम्हाला पाणी आणू का म्हणे. आता नामदेवराय म्हणतात, पहा माऊली, आम्ही वारकरी आहे म्हटले, आम्ही सिद्धीचं पाणी काय पित नाही, सिद्धी लावी पिसे कोणता पुसे, नेले राजहंसे पाणी काय. पहा सिद्धिवान, सिद्धी फक्त एकाला तृप्त करेल, पण भक्ती सर्व समाजाला तृप्त करते महाराज. आणि मग नामदेवरायांनी देवाचा धावा केला. आजी माझा डावा का लोतो लोचन करी, तसे स्फुरण वाम भाऊ, कवना जीव लगाशी कष्ट होते. तेव्हा आईसाहेब म्हणतात, देवा कुठल्या तरी भक्ताला काहीतरी दुःख होते म्हटले. आणि मग लक्षात आलं, तृषाक्रांत नामा करी तसे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळावे. तो अर्थबंधू ऐकूनी वचन, मनाच्याने मने वेगू केला, आहे की नाही. देवाला राहावलं नाही महाराज, आहे की नाही. नामदेवरायांचं प्रेम इतकं आहे देवाच्या अंतकरणामध्ये. पांडुरंग परमात्मा म्हणतात, वाजता पै वारा न लागावा राजसा, माझ्या विष्णुदासा भावे कशी. नुसता वारा सुद्धा माझ्या प्रिय भक्ताला लागू नये, असं पांडुरंगाचं कोमळ अंतकरण आहे महाराज. आणि मग देवाला ते सहन नाही झालं. परिणाम असा झाला, तव गडगडीत कूप उदके वसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. कल्पांतामध्ये समुद्र खवळावा त्या पद्धतीनं तो जो काही कूप आहे, आड आहे, विहीर आहे, गडगडीत असा ओसंडून वाहू लागला. तेव्हा स्वतः ज्ञानोबाराय वर्णन करतात, धन्य तुझा भाव एकविध. अहो नामदेवराय धन्य म्हटले, धन्य खरंच, धन्य तुझा भाव एकविध, अशी स्वतः पांडुरंग परमात्म्याने प्रशस्ती द्यावी. आणि मग सगळे लक्षणं विचारत असताना नामदेवरायांनी भक्तीचं लक्षण सांगितलं. भक्ती कुणाला म्हणावी, सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये, सर्वभूती पाहे रूप त्याचे, सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. सर्व भावने जो पांडुरंगाचं ध्यान करतो, सर्व चराचरामध्ये पांडुरंगालाच पाहतो, रजतम गुणाचा त्याग करून
भोगी प्रेम कळा, प्रेमयुक्त आनंदानं जो परमात्म्याची भक्तीचा भोग घेतो त्यालाच भक्ती म्हणा. आणि हेच लक्षण तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा भक्तीच आहे. पुतळा म्हणजे काय, जसा लोखंडाचा पुतळा असतो आहे की नाही, चांदीचा असतो, सोन्याचा असतो, तो जड असतो. जसा पुतळा जड आहे तसा तो महात्मा जड आहे का? नाही नाही नाही. त्या पुतळ्याला फुलाचा हार घातला तरी हसत नाही, जोड्याचा हार घातला तरी रडत नाही. तसा पुतळा शब्दाचा अर्थ तो महात्मा जड आहे का? नाही नाही नाही, जड नाही. दैवाचा पुतळा याचा अर्थ त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झाला, त्या महापुरुषाच्या रूपानं मूर्तिमंत काय झालेले भाग्य प्रकट झालं. त्याच्याहून जगामध्ये कोणीही भाग्यवान नाही, तयाहून कोणी नाही भाग्यवंत. अखंड सांगात गोविंदाचा चित्त वेधेले, गोविंदे जयाचे कोणते दैवाचे तयाहुनी. त्याच्याहून कोण भाग्यवान आहे जगामध्ये?
ज्याचं चित्त परमात्म्याने आकृष्ट करून घेतलं त्याच्याहून जगामध्ये कोणीही दैववान नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे शब्दाचा अर्थ आहे अनुभव महत्त्वाचा आहे की नाही. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवाविन सोंग संपादने नव्हे करणे स्वहिताचे. कीर्तन संपलं आणि मी म्हटलं लाडू बघा आणि हसा. हसतील का लोक? नाही. लोक म्हणतील आधी खाऊ द्या मग हसू. विठ्ठल विठ्ठल खादल्याची गोडी देखील अशी नाही महाराज वर्णन करतात. खाल्ल्याशिवाय आनंद नाही. तसं भक्ती चाकल्याशिवाय भक्तीचं मर्म कळणार नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा शब्दाचा आता झराही घेऊ शकता तुम्ही, कारण झरा अखंड असतो की नाही. झरा महत्त्वाचा आहे. महापूर येतो पण कधी ओसंडेल सांगता येत नाही. भक्तीमध्ये महापूर नको, भक्तीमध्ये भक्तीचा जिव्हाळा झरा असावा. ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये भक्तीचा काय होतो? महापूर येतो महाराज आहे की नाही. इतके वारकरी येतात आहे की नाही. पण कदाचित दुपारी 12 वाजता जेवणाची गाडी जर वेळेवर आली नाही लोक वळकटे बांधतात आणि घरी निघून येतात आहे की नाही. कधी कधी इतकं पाऊस पडतो, इतकं पाऊस असतो, तंबूमध्ये पाणी नसतं, पाण्यातच तंबू असतो महाराज. लोक वळकटे बांधतात आणि निघून येतात महाराज की नाही. भक्तीचा महापूर नको. महापूर कधी ओसंडेल सांगता येत नाही. पण झरा कसा असतो? अविच्छिन्नम अखंड आहे की नाही. अखंड प्रतिक्षणम वर्धमानम. ती भक्ती कशी आहे? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम अवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. ती भक्ती अखंड स्वरूपामध्ये आहे महाराज. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. महाराज वर्णन करतात चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. अखंडत्व आहे. ज्ञानोबराय म्हणतं आकार स्थूल नाशवंत. हे तर जाईल भूमी आत तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. ज्ञानोबरांचाही अभंग आहे असा. हा जो काही स्थूल शरीर आहे हे स्थूल शरीर पडेल म्हटले, पण आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व जिथून श्री हरी परमात्मा चरणकमल चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. 5 महाभूताचं ज्ञानोबराय वर्णन करतात. बाप रखुमा देवीवरा अखंड अनुसंधान तैल धारवत. आपण जर पाण्याची धार सोडली तुटत खाली येते, पण तेलाची जर धार सोडली अखंड येत असते. तसं भक्तीमध्ये अखंड महत्त्वाचं आहे, अखंडित्व महत्त्वाचं आहे, सातत्य महत्त्वाचं आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अविच्छिन्न स्वरूपामध्ये भक्ती ही अविच्छिन्न स्वरूपातली आहे महाराज. आता आणखी एक सांगतो. संसार आणि भक्ती आहे. संसारातही प्रेम आहे आणि परमार्थातही प्रेम आहे. पण संसारामध्ये प्रेम नसतं, संसारामध्ये मोह असतो. पुत्र स्नेहे मोहितो ज्ञानोबराय वर्णन करतात. कारण प्रेम हे प्रकाशते क्वापी पात्रे. देवर्षी नारद मुनी म्हणतात ही भक्ती माता सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होत नाही. एखादा विरळा महात्मा असतो त्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये भक्ती माता ही प्रकाशित होत असते. म्हणून महाराज सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता व्यवहारामध्ये आणखी काय किंमत दिली जाते की नाही. व्यवहारामध्ये ह्याला कोण दैववान म्हणत नाही की नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला भाग्यवान म्हणतात, ज्याच्याकडे विद्वत आहे त्याला भाग्यवान म्हणतात, ज्याच्याकडे चातुर्य आहे त्याला भाग्यवान म्हणतात. पण तुकोबर आहे त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व देत नाही. यस्य अस्य वित्तम स नरकुलिनः सयव वक्ता सच दर्शनीय सयव गुणज्ञ असं म्हणते. सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. ज्याच्याकडे पैसा आहे ना लोक म्हणतात अहो ते रावसाहेब आहेत ना ते खूप सुंदर बोलतात म्हणे, ते रावसाहेब आहेत ना ते गुणज्ञ आहेत, ते पंडित आहेत, ते श्रुतिमान आहेत. असं का घडलं गेलं? सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे की नाही. म्हणजे लोखंड असेल, रुपये असेल, चांदी असेल, सोनं असेल, हे सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे. असं वजनदार सोनं ज्यांनी घातले तो हलका कसा भरेल? विठ्ठल विठ्ठल. पण महाराज त्याला महत्व देत नाहीत. धनवंताला घे, सर्व मान्यता आहे जगे. पण तुकोबराय सांगता तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणते काय भाग्य खरं नाही. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरोवर छाया यातायातीन चुके तरी भोगीसील काया. या हरी भजने विन तुझा जन्म जातो वाया. या लागी वैकुंठ नाथाच्या तू चिंती पारे पाया. जशी झाडाची सावली आहे बदलत राहते, सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी. तसं आज संध्याकाळी आपल्या खिशात पैसे असतील, सकाळपर्यंत राहतील सांगता येत नाही. चंचल आहे लक्ष्मी, चंचल लक्ष्मी स्थिर राहू शकत नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात धनप्राप्ती हे भाग्य नाही. बरं विद्वान आहे महाराज सांगतात त्यालाही महत्त्व देत नाहीत महाराज. नुसती विद्वत्ता असून भागत नाही. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्य. धनवानाला फक्त देशामध्ये किंमत आहे, पण विद्वानाला
सर्व जगामध्ये किंमत आहे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये आपला देश आपली भाषा नसताना हिंदू धर्माचा प्रचार केला. ठीक आहे, त्यालाही महत्त्व देत नाहीत लोक, विद्वत्तेलाही महत्त्व देत नाहीत. काही चतुरपणा आहे का नाही म्हटले, चातुर्य असलं पाहिजे. काही काही माणसं इतके चतुर असतात परत, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात. एवढे चतुर असतात माणसं, एवढे चतुर असतात. एक विद्वान होते, मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सगळ्या भाषा त्यांना माहीत होत्या. सकाळच्या वेळेवरती भाजी आणायला गेले आणि मग मावशीला म्हटले, खेड्यातली मावशी होती, म्हटली मावशी केवढ्याला भाजी? 1 रुपयाला 2 पेंड्या आहेत. काही कमी जास्त सकाळच्या वेळे बोनीच्या वेळेत 3 पेंड्या घेऊन जा. 3 पेंड्या घेतल्या. तो विद्वान थोडं बाहेर जाऊ लागले. मनामध्ये आला, विचार आला, आणखी काय घासाघीस केली असती तर आणखी 1 पेंडी मिळाली असती म्हटली. परत मावशीकडे आले, म्हटले मावशी आणखी काय कमी जास्त? आता ती खेड्यातली मावशी होती. ती मावशी म्हणजे तुझ्या बापाचा माल आहे का म्हटली. त्यावेळेस तो विद्वान म्हणतो, खबरदार म्हणले माझ्या बापाचं नाव काढशील तर केस करेन. आता ती खेड्यातली मावशी होती, केस करीन. तिला वाटलं केस काढतोय काय, तुझ्या आई बहिणीची केस काढ, माझ्या कशाला काढतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य 1 रुपयाची भाजी आणायला गेले आणि 4-5 शिव्या खाऊन आले, एवढे विद्वान नाही की नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य व्यवहार चातुर्य महत्वाचं आहे. पण तुकोबऱ्याने विचारलं, तुकोबरा याला कसल्याही प्रकारचं महत्त्व देत नाहीत आहे की नाही. धनवान आहे, संपत्ती आहे की नाही, चतुर आहे, पण गळ्यामध्ये तुळशीचे माळ नसेल, पंढरीनाथ परमात्म्याची वारी करत नसेल, हरिपाठ म्हणत नसेल, ज्ञानेश्वरी वाचत नसेल तर काय अर्थ आहे त्याला. महाराजांनी विचारलं, तुला सगळं माहिती आहे म्हणे, पण पंढरीची वारी वगैरे काय माहिती का, काय हरिभक्ती वगैरे माहिती का? तो म्हणतो आम्ही या भानगडीत पडत नाही म्हणतो. म्हणजे याला भक्ती भानगड वाटते. यांच्या भानगडी कोणत्या आहेत ते तुम्ही पहा आता आहे का. हां, महाराजांना इतका राग आला, त्या रागाच्या भरात महाराज बोलतात, हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे शहाणपणा. हरे भक्ती विना जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे हरे भक्ती विना जळो त्याचे शहाणपणा, हरे भक्ती विना जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे शहाणपणा, जळो त्याचे शहाणपणा. महाराज म्हणतात हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपण. जीवनामध्ये हरिभक्ती नसेल, पंढरीनाथ परमात्म्याची वारी नसेल, गळ्यात तुळशीची माळ नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. महाराज भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरिणे मुकाशी अरे मुडा. नाथ महाराज म्हणतात भक्तीविना गेला अधोगती भवता सुकृते, नरदेह लादला. भक्ती जीवनामध्ये नसेल व्यर्थ आहे म्हटले. कनेविने सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. राणी दुःखिया दुःखी भेटले, ज्ञानोबराय वर्णन करतात, तैसे सकळ ते वैभव कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे साव्योपरी जीवची नाही, तैसे माझी भक्तीविन जळवते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. ज्ञानोबराय वर्णन करतात. सुंदर पीक आलेलं आहे, सुंदर कंस आलेले आहेत, पण त्या कंसामध्ये एकही दाना नाही महाराज. सुंदर नगर आहे, 3-3 मजली इमारती आहेत, पण त्या इमारतीमध्ये राहायला एकही मनुष्य नाही. मोठं पात्र आहे गंगेचं, पण त्या पात्रामध्ये पाणीच नाही. काय अर्थ आहे? तसं उत्तम कुळात जन्म आहे, सत्ता संपत्ती ऐश्वर आहे, पण पंढरीनाथ परमात्म्याची भक्ती नसेल, परमात्म्याचं नामचिंतन करत नसेल तर तो पापी आहे महाराज, तो पापी आहे. महाराज सांगता हरिविना जन्म नरकाची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी आहे महाराज. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तो पापी आहे. जो हरिपाठ म्हणत नाही तो पापी आहे महाराज. जो पंढरीनाथ परमात्म्याची वारी करत नाही तो कसा आहे हो? पापी आहे. कारण काय करतं, पाप काय करतं माणसाला, परमात्म्याचं नामचिंतन घडू देत नाही. म्हणून असं म्हटलंय, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशस् चारुचित्रम धनम मेरुतुल्यम हरे अंग्री पद्मे मनश्चैन्य लग्नम ततक्किम 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 म्हटलेलं. शरीर सुंदर आहे, भारी अनुकूल आहे, संपत्ती भरपूर आहे, यश गगनावर गेलेलं आहे, पण श्रीहरीच्या चरणकमली प्रीती नसेल तर संत महात्मे त्याला कसल्याही प्रकारचं महत्त्व देत नाहीत. महाराज सांगतात नाही जासी भक्ती पतित अभक्त हरिसीन भजत दैव. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पापी आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो दुष्ट दुरात्मा आहे. आणि तो कसा आहे हो? महाराज सांगतात दैव हत आहे.
करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे. ज्याच्या जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती नसेल, वारी नसेल, नामस्मरण नसेल, तो करंटा कपाळाचा आहे, दैवहीन आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती आहे, पंढरीनाथ परमात्म्याची वारी आहे, तो पुण्यवान आहे. नुसता पुण्यवान नाही, तो भक्त श्रेष्ठ आहे. नुसता भक्त श्रेष्ठ नाही तर तो भाग्यवान आहे, दैववान आहे. किती दैववान आहे हो, महाराज सांगतात, तोची दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा आहे. त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झालं, त्याच्या रूपानं मूर्तिमंत भाग्य प्रकट झालं. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा. महाराज सांगतात प्रेमयुक्त भक्ती जो जाणतो. आता थोडं आपण काय करू, भक्तीचं लक्षण पाहू. सर्व संतांनी भक्तीचं लक्षण केलं, आचार्याने भक्तीचं लक्षण केलं. देवर्षी नारद मुनी असतील, गर्गाचार्य असतील, भगवान व्यासमुनी असतील, भगवान श्री शांडिल्य मुनी असतील, जगद्गुरू शंकराचार्य असतील किंवा श्री मधुसूदन सरस्वती असतील, त्यांनी भक्तीचं लक्षण केलं. आपण एक एक भक्तीचं लक्षण करू. गर्गाचार्याने भक्तीचं लक्षण केलं, कथा दिशू अनुरागा पाराशर्य. म्हणजे कथेमध्ये अनुराग निर्माण होणं गर्गाचार्याने लक्षण केलं. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग प्रेम निर्माण होणं. कीर्तन ऐकावया भुलले श्रवण, श्रीमुख लोचन देखावया, आलिया वचन रामनाम ध्वनी, ऐकावी कानी ऐशी गोडी. तो कोबऱ्या म्हणतो आम्ही रस्त्यानं चाललो, जर कानावर रामनाम पडलं तर आमचे कान तिकडं आतुर होतात. असं आम्हाला वाटतं की कधी आम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल, असं आम्हाला वाटतं म्हणे. ऐकेन महाराजांनी वर्णन केलं, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. कान भरून या कीर्ती ऐकू म्हणे. माणसं जेवायला बसल्यानंतर पोटभर जेवतात, बरोबर आहे. तसं महाराज म्हणतात कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती दे देवा. कान भरून पंढरी क्षेत्रामध्ये हा अनुभव येतो महाराज. पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मासामध्ये संत मंडळी राहत असतात. ही ज्ञानेश्वरी झाली की तो गाथा, गाथा झाला की पंचदशी, विचारसागर, दररोज कीर्तन. म्हणजे सतत काय करायचं. तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्याद्वारे महाराज वर्णन करतात, माप भरून घ्या म्हणे. जिवेनं नामस्मरण आणि कानाने परमात्म्याची कथा ऐकणं. म्हणजे असं कथा ऐकावी परमात्म्याची. पण ती कथा कशी ऐकावी. महाराजांनी सांगितलं, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नाथ महाराज सांगतात, चुकलिया पुत्राची शुद्धी वार्ता, जेने सादरे ऐके माता, तेने सादरे हरिकथा परिसावी. नाथ महाराज वर्णन करतात. पूर्वीचा काळ आहे, एखाद्या माऊलीचा मुलगा हरवला असेल, मोबाईलचा काळ नव्हता, पत्र होते, तार होती, आणि मग तार आल्यानंतर त्यामध्ये असं त्या पुत्राचा असं काय होतं, मुलाचा पत्ता सापडला. मग ते गावातले लोक म्हणतात, आई तुझा मुलगा सापडलाय म्हणे. मग ते पत्र ऐकत असताना आई काय करते, सर्वांगाचा कान करून ते पत्र ऐकते. तसं कथा ऐकताना कसं ऐकलं पाहिजे, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटे घ्यावे चित्ताचे. असं मनाच्या कानाने ऐका, ते शब्द बुद्धीच्या दृष्टीनं पहा. नाहीतर आपलं ऐकणं असता नळी फुंकिली सोनारे आहे की नाही, इकडून तिकडून गेले म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, हेंद्र्याचे भरिता कान हलवे मान भोग करीते. असं श्रवण आहे. कीर्तन संपलं, विचारलं कोणता अभंग होता, लोक म्हणतात तुकामणी काहीतरी होतं. म्हणजे कीर्तनाचा अभंग सांगता येत नाही. पण 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला लग्नाची तारीख बरोबर आठवते आहे का नाही. म्हणजे प्रकार असा आहे महाराज आहे का नाही. जसं कीर्तन संपल्यानंतर मंडपातून लोक अंग झटकून उठतात ना, तसं लोक म्हणतात आम्ही कीर्तन ऐकलं मंडपात सोडूनच बाहेर येतो. विठ्ठल विठ्ठल. कथेमध्ये प्रेम निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काय झालं, भगवान प्रभू रामचंद्राने कुंभकर्णाला मारल्यानंतर ती निद्रादेवी विधवा झाली. निद्रादेवी काय झाली, विधवा झाली. ती प्रभू रामचंद्राकडे आली. म्हटले, देवा आता आमचं ऐश्वर्यच संपलं. म्हटले, आमचं ऐश्वर्यच संपलं, आता काय करावं. म्हटले, आम्ही कुठं जावं. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, बाई तुला जिथं जायचं तिथं जा म्हटले. मग ती निद्रादेवी देवाला म्हणते, मी नक्कीच म्हणले कथा आणि कीर्तनामध्ये मी नक्कीच जाईन म्हटले. विठ्ठल विठ्ठल. कथा पुराण ऐकता झोपे नातरे तत्व येतं नाही बरं का. ते बाहेर खेडेगावामध्ये असतं तसं महाराज वर्णन करतात. झोपे निद्रा घे लोडासे टेकून या. परमात्म्याची कथा ऐकताना प्रेमयुक्त अंतकरणाने. भगवान श्री शुकाचार्य भगवान परीक्षिती राजाला कथा सांगतात. परीक्षिती, अरे तुला तहान लागत नाही, तुला भूक लागत नाही. नाही महाराज, तहान लागत नाही, भूक लागत नाही, कथा सांगा, कथा सांगा. भागवतामध्ये त्यक्तोदक शब्द आहे. त्यक्तोदक म्हणजे परीक्षिती राजाने पाण्याचाही त्याग केला महाराज. आणि 7 दिवसामध्ये कथा ऐकून भक्त श्रेष्ठ श्री परीक्षिती राजा मुक्त झाले. कथेमध्ये प्रेम निर्माण होणं एक भक्तीचं लक्षण केलं. भगवान व्यासाने भक्तीचं लक्षण केलं, पूजा दिशू अनुराग पाराशर्या.
म्हणजे परमात्म्याच्या पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं आहे की नाही, पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं. आता आपल्या ठिकाणी प्रेम असतं का हो? नसतं महाराज आहे की नाही. पंढरी क्षेत्रामध्ये श्री पांडुरंग केशवराजाची पूजा कशी असते बघा महाराज आहे की नाही. दररोज सकाळी बालभोग असतो, नैवेद्य असतो. उन्हाळ्यामध्ये पाडव्यापासून आहे की नाही वट सावित्री पौर्णिमेपर्यंत दररोज देवाला चंदनाची ओटी आहे. यथा देहे तथा देवे. हिवाळ्यामध्ये गरम पाणी, गरम शाल. पावसाळ्यामध्ये हे उन्हाळ्यामध्ये देवाला AC, देवाला पंखा, देवाला लिंबू सरबत, देवाला अन्य उपचार. पण 12 महिने आपल्या पांडुरंगाला गार पाणी असतं आहे की नाही. एकदा देवाला पाण्यातून बुचकळ पाटावर मांडलं की दुसऱ्या दिवशी देवघरात जायचं. पुढं गुळ ठेवलेला असतो, त्या गुळामुळे सगळे मुंगळे देवाच्या अंगावर प्रदक्षिणा करतात. म्हणजे अशी आपली पूजा असते. अशी पूजा नाही चालत. जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पांडुरंगाची पूजा केली. कशी पूजा केली हो? स्वकरे चंदन घासे, कावडीने पाणी भरितो. पांडुरंग परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळावं. आता चंदन उगाळणं सोपं नाही. महाराजांना माहिती आहे मठामध्ये मशीन आणली पण ती काय उगाळत नाही. बरोबर आहे. चंदन उगाळणं सोपं नाही महाराज. चंदन उगाळता येत नाही. गोपीचंदन उगाळणं सोपं आहे. गोपीचंदन मातीचं आहे, लगे उगाळतं. चंदनाचं खोड उगाळणं सोपं नाही, घाम आल्याशिवाय राहत नाही. मग देवाच्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगाला घाम यायचा, चंदनाचं खोड उगाळून घाम यायचा. मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी काय करावं? अंगावरचा शेला घ्यावा आणि श्रीखंड्याच्या गालावरचा सगळा घाम पुसावा. तेव्हा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा नाथ महाराजांना म्हणतात, अहो नाथ महाराज, तुमचा हात लागावा म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. विठ्ठल विठ्ठल. देवाने त्याचा गोळा करावा, वस्त्रातून पाणी गाळावं, गोळी करून श्री संत एकनाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावी. नाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य असं आहे, देवाने उगाळलेला चंदन घ्यावा आणि देवालाच लावावा. पूजा दिसू अनुराग हा. पूजेमध्ये प्रेम उत्पन्न असतं, असं पूजा असली पाहिजे महाराज. अशी देवाची सेवा असली पाहिजे. नाहीतर आपली पूजा असते. गुरुवारी बाबा एक उदाहरण सांगतात. आईनं बावळं सांगितलं, बावळं पूजा कर, नैवेद्य दाखव, जेवायला बस. बाबा बाहेर गेलेत. आता बाळूला पूजेची आवड नाही. आईचा स्वभाव माहिती आहे, पूजा केल्याशिवाय आई काही जेवायला देणार नाही. बाळू देवघरात जातो, देव मोजतो. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी. बापरे, 1 2 3 4 100 देव असतात. बाळू म्हणतो 100 देवाची पूजा करायची म्हणजे कमीत कमी 1 तास नक्कीच लागणार आहे. खोऱ्याने माती वाढावी तसे देव ओढतो, बादलीत टाकतो, दोरी बांधून आडा सोडतो. आता बादली काही लवकर भरते का? झटका द्यावा लागतो. त्या झटका देण्यामध्ये बादली असे हालते, त्यातला एक देव पाण्यात पडतो. बादली कशी तरी वर काढतो, बुचकळतो आणि पाटावर मांडतो. बाळू म्हणतो स्नान करताना देव 100 होते, आता आंघोळीनंतर किती आहेत मोजावे? 1 2 3 4 99 देव भरतात. बाळू म्हणतो ज्यावरती 99 देव भरलेत त्यावरती नक्कीच एक देव पाण्यात बुडून मेला. एक देव पाण्यात बुडून मेला म्हणजे बाकीच्या 99 देवाला सुतक पडलं. आई गंध लावायचं काम नाही, नैवेद्य दाखवायचं काम नाही, वाढ जेवायला. विठ्ठल विठ्ठल. अशी नाही, पूजेमध्ये अनुराग असावा, पूजेमध्ये प्रेम असावं. आपण जर पाहिलं भगवान परमात्म्याला हाताने वारा घालतात महाराज. वृंदावनामध्ये आपण पहा, कृष्ण कन्हैयाला हाताने वारा घालतात. गावरान गाईच्या तुपाचा देवा असतो महाराज. देवाला गावरान गाईच्या तुपाचा देवा असतो. हातानं देवाला काय करतात? वारा घालतात. नैवेद्य देवाला असतो. असे जे पूजेमध्ये प्रेम निर्माण होणं हे भक्तीचं लक्षण भगवान व्यासाने केलं. आत्मरत्य विरोधे नेती शांडिल्य हा. भगवान शांडिल्याने लक्षण केलं, आत्मरतीमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रतिबंध करतात त्याचा काय करा? त्याग करा. त्याला भक्ती म्हणा. देवर्षी नारदांनी भक्तीचं लक्षण केलं. तदर्पिता खिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलतेती. सर्व कर्म परमात्म्याला समर्पित करून परमात्म्याच्या स्मरणामध्ये क्षणभर जरी विसर पडला तर अंतकरण व्याकुळ होतं महाराज. तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे. महाराज वर्णन करतात, देवाच्या नामचिंतनामध्ये विसर पडला तो महात्मा व्याकुळ होतो. एका भक्ताने असं म्हटलंय, सा हानिस्तन महच्छिद्रम यन मुहूर्त क्षणम आपे वासुदेवनं चिंतते. आम्ही एक मुहूर्त क्षणभर जरी परमात्म्याला विसरलो तर त्यासारखी जगामध्ये मोठी हानी कोणतीच नाही. मग तुकाराम महाराज वर्णन करतात, तुझा विसरण व्हावा ह्याचे दान देगा देवा, गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तुझा विसर नको माझ्या व जीवा, शने केशवा मायबापा. म्हणून संत महात्मे देवाला कधी विसरत नाहीत. देवाला विसरले त्यांचं चित्त अत्यंत व्याकुळ होतं. भक्तीचं लक्षण देवर्षी नारद मुनी करतात. जगद्गुरू शंकराचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं. स्वस्वरूपानुसंधानम भक्ती ती अभिधेयते. निरंतर आत्माकार वृत्ती राहणं आचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं. मधुसूदन सरस्वतीने भक्तीचं लक्षण केलं. द्रुतस्य भगवत धर्मा धारावाई कथागता सर्वेशो मनुसो वृत्ती भक्ती ती अभिधेयते. जसं गंगेचा प्रवाह समुद्राला जातो तसं ज्याचं चित्त द्रवीभूत होऊन
परमात्म्याच्या नामरूप लिलेमुळं त्याचं चित्त द्रव्यभूत होऊन अंतःकरणासह ज्याचे 10 इंद्रिये परमात्म्याकडे निरंतर जातात त्याला भक्ती असं म्हणा, असं मधुसूदन सरस्वतीने भक्तीचं लक्षण केलं. म्हणून कुठल्याही प्रकरणात आपण जर चिंतन केलं, नामदेवराय वर्णन करता सर्वभूती पाहे रूप त्याचे सर्व भावे एक विठ्ठलोची धाये. सर्व भावानं परमात्म्याचं ध्यान करून सर्व चराचरामध्ये श्री विठ्ठलाचं दर्शन करणं, रजतम गुणाचा त्याग करून प्रेमानं परमात्म्याच्या भक्तिसुखाचा आनंद भोगणं त्याला भक्ती म्हणा असं नामदेवराय वर्णन करता. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. महाराजांना विचारलं मग तो इतर जे पंडित आहेत, शहाणे आहेत, ते तुम्हाला आवडतात का? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात अनिक नय माझे मना, अनिक नय माझे मना, नय माझे मना, अनिक नय माझे मना, पंडित शहाणा. चाल घ्यायची मग. हा सांगा. वाई तालुका वाई. जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा
जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा हो का पंडित दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि तनये माझे मना आणि कनये माझे मना तोही दैवाचा पुतळा तोही दैवाचा पुतळा आणि कनोही माझे मना आणि कनोही माझे मना जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना तोची दैवाचा पुतळा दैवाचा पुतळा कनोही माझे मना आणि कनोही माझे मना. मुळशीकर आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना आणि कनोही माझी मना आणि कनोही माझी मना आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना आणि कनोही माझी मना आणि कनोही माझी मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना हो का पंडित जाना हो का पंडित जाना कनोही माझी मना आणि कनोही माझी मना. बोरकर माझ्या मना मना आणिक नये माझ्या मना आणिक नये माझ्या मना आणिक नये माझे मना माझे मना आणि कनोहे माझे मना आणि कनोहे माझे मना मना आणि कनोहे माझे मना आणि कनोहे माझ्या मना
अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना हो का पंडित जाना अनिक नोहे माझा मना हो का पंडित जाना हो का पंडित जाना अनिक नोहे माझा मना मना अनिक नोहे माझा मना अनिक नोहे माझा मना अनिक नोहे माझा मना मना अनिक नोहे माझा मना अनिक नोहे माझा मना अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना हो पंडित जाना हो का पंडित जाना अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना माझे मना नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना खेड तालुका मोसलकर भोळे भक्त आहेत ते भोळे भक्त अत्यंत प्रिय आहेत म्हणून महाराज सांगतात नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं चित्त परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी परमात्म्याच्या रूपाच्या ठिकाणी संलग्न आहे त्यांचे आम्ही काय करू अंकित होऊन दास करू. भावार्थ रामायणात एक प्रसंग सांगतो. जेव्हा रावण भगवती सीता मातेला घेऊन जात असतो तेव्हा भक्तवर्य श्री जटायू प्रसंगामध्ये येतात. रावणाशी युद्ध करतात, रावणाला बेशुद्ध पाडतात. रावण दुष्ट आहे, कपटी आहे. रावण श्री जटायू महाराजांना म्हणतो, जटायू खरं सांगा तुमचं मरण कशामध्ये, नाही तर तुम्हाला श्रीरामाची शपथ आहे. आता देवाची शपथ घातली. महाराज वारकरी कधी खोटं बोलतच नसतो. देवाची शपथ घातल्यावर कशाला खोटं बोलेल, वारकरी कधी खोटं बोलत नाही. आणि सांगितलं माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे, तुमचं मरण कशामध्ये, माझं मरण माझ्या अंगठ्यामध्ये आहे. रावण खोटं बोलला. रावण दुष्ट आहे, कपटी आहे. आणि मग श्री जटायू काय करतात, रावणाचा अंगठा फोडण्यासाठी अंगठ्यावर झडप घालतात. तेव्हा रावणाच्या हातामध्ये सहज पंख येतात. रावण दोन्ही पंख उपटतो. श्री जटायू महाराज श्रीराम श्रीराम राम नाम स्मरण करीत खाली पडतात. तेव्हा प्रभू रामचंद्र, रावण देवी सीता मातेला घेऊन अशोकवनात जातो. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी भगवती सीता मातेचा काही शोध करीत करीत येतात. तेव्हा जटायू महाराजांचं दर्शन होतं. श्री जटायू महाराजांचं किती मोठं भाग्य आहे पहा. जे दशरथ महाराजांना प्राप्त नाही झालं. दशरथ राजांना आपल्या मुलाची मांडी मिळाली नाही महाराज, पण आपल्या मांडीवर प्रभूंनी जटायू महाराजांना घेतला. प्रभू म्हणतात जटायू मी तुला अमर करतो म्हणे, जगामध्ये तुला कुणी काय करू शकणार नाही. तेव्हा ते श्री भक्तवर्य जटायूंच्या मुखातले शब्द आहेत. नाथपणाची ओवी किती गोड आहे पहा. दृष्टी श्रीराम दर्शन, मुखी श्रीराम स्मरण, हृदय श्रीराम ध्यान, ऐसे मरण मग कायचे. जटायू महाराज म्हणतात देवा दृष्टीला रामाचं दर्शन आहे, मुखामध्ये श्रीरामाचं स्मरण आहे, हृदयामध्ये श्रीरामाचं ध्यान आहे. असं मरण केव्हा प्राप्त होईल म्हटले. नको मला दुसरं काही नको. तुम्हाला पाहत पाहत तुमचं नामचिंतन करीत करीत हृदयामध्ये तुमचं ध्यान करीत मला मृत्यू प्राप्त व्हावा महाराज. आणि मग प्रकार असा घडला गेला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणतात काय करा, पाणी आणा. आणि जटायू महाराजांना पाणी सोडा म्हटले. पाणी आणल्यानंतर जटायू पाणी पित नाहीत महाराज.
तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणतात, लक्ष्मणजी तुम्ही काय करा, राम नामाचं स्मरण करा. नाही मग लक्ष्मणजी काय करतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून नामस्मरण चालू होतं तेव्हा ते जटायू पाण्याचा स्वीकार करतात. त्याचं कारण आहे, जटायूंना वाटतं मी माझं नामचिंतन नित्य चाललंय, पण पाणी पिताना माझा देह पडला तर नामचिंतन खंडित होईल. म्हणून लक्ष्मणजींनी जेव्हा नामचिंतन सुरू केलं, कानावर नामचिंतन ऐकायला येतं, आणि मग श्री जटायू महाराजांनी पाण्याचा स्वीकार केला. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तेव्हा प्रभूने अशी गती प्राप्त करून दिली जी योगेला दुर्लभ गोष्ट आहे. संकाधिकांना जी गोष्ट दुर्लभ आहे अशी जी काय सद्य मोक्ष, जी काय स्वरूप प्राप्ती परमात्म्याने जटायू महाराजांना दिली. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र जटायूला सांगतात, जटायू तुम्ही आता वैकुंठाला जाणार, ते तुम्हाला आमचे पिताश्री दशरथ महाराज मिळतील म्हटले. त्यांना ही घटना सांगू नका म्हटले. जटायू म्हणतात, देवा बरं झालं सांगितलं तुम्ही, नाही तर मी नक्कीच दशरथांना सांगितलं असतं. जटायू तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर दशरथांना सांगितलं असतं तर दशरथ वैकुंठावरून खाली आले असते आणि रावणाला मारलं असतं म्हटले. पण बरं झालं देवा तुम्ही मला सांगितलं. मग श्री जटायू शंका व्यक्त करतात, मग त्या दशरथ राजांना कोण सांगेल. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू काळजी करू नका, थोड्या दिवसात रावण वैकुंठावर येईल आणि स्वतः सांगेल विठ्ठल विठ्ठल म्हणजे रावण आता फक्त थोड्या दिवसाचा आहे, तो स्वतः वैकुंठाला येईल आणि माझ्या काय करेल, तीर्थस्वरूप पिताश्रींना सांगेन नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. साधू पुरुषांची नामाच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी किती प्रीती असते त्याचं वर्णन करता येत नाही महाराज. डोळा भरले रूप चित्ती पायाचा संकल्प. डोळ्यामध्ये संतांच्या परमात्म्याचं रूप आहे, चित्तामध्ये भगवंताचे चरणकमल आहेत महाराज. आणि अशा प्रकारे संत महात्मे निरंतर परमात्म्याच्या नामरूपाशी संलग्न असतात. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. भक्तिशास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे, परमात्म्याचं नाम रूप लीला आणि धाम हे सर्व सच्चिदानंद रूप आहे. येतच सर्व सच्चिदानंद रूप म्हटले. परमात्म्याचं नाम सच्चिदानंद रूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. परमात्म्याचं रूप सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून या जगन वाट पाहे भक्ताची. परमात्म्याचं धाम सच्चिदानंद रूप आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका महाराज सांगतात. आणि परमात्म्याच्या ज्या लीला आहेत त्या नित्य लीला आहेत महाराज. ते सच्चिदानंद रूप आहे. पंढरी क्षेत्रामध्ये दररोज काला आहे. वृंदावनामध्ये दररोज रासलीला आहे. परमात्म्याची जी लीला आहे गुण आहेत ते कसे आहेत, तो नित्य स्वरूपामधले आहेत, सच्चिदानंद स्वरूपामधले आहेत. म्हणून महाराज सांगतात, अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. भक्तीचं चिंतन करताना परमात्म्याचं नामचिंतन करणं एक भक्ती आहे. सगुण निर्गुणाचं भजन करणं ही दुसरी भक्ती आहे. आणि भक्तवर्य श्री प्रल्हादांना देवर्षी नारदाने गर्भामध्येच असताना नवविध भक्तीचा उपदेश केला. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा काय भोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. आणि 9 प्रकारच्या भक्तीचे 9 आचार्य आहेत. 9 आचार्यांनी 9 प्रकारची भक्ती केली आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. श्रवण भक्तीचे आचार्य भक्तवर्य श्री परीक्षिती राजा आहेत. कीर्तन भक्तीचे आचार्य देवर्षी नारद मुनी आहेत. स्मरण भक्तीचे आचार्य भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हाद आहेत. पादसेवन भक्तीचे आचार्य देवी लक्ष्मी माता आहेत. अर्चन भक्तीचे आचार्य श्री महाराज पृथ्वीराज आहेत. वंदन भक्तीचे आचार्य भक्तवर्य श्री अक्रूर आहेत. दास्य भक्तीचे आचार्य भक्तश्रेष्ठ श्री हनुमानजी आहेत महाराज. असख्य भक्तीचे आचार्य श्री अर्जुन श्री उद्धव आहेत. आणि आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य भक्तश्रेष्ठ श्री बळी महाराज आहेत. आणि ह्या 9 भक्तांनी 9 प्रकारची भक्ती करून परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. म्हणून तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोचे शुद्ध. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. ज्ञानेश्वर